मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग उद्या प्रदर्शित होतोय। या मुलाखतीची संक्षिप्त एक प्रकारे टीझर समोर आलाय। संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली ही मुलाखत 8 आणि 9 जानेवारीला 2 भागात प्रदर्शित होणार आहे। खासदार संजय राऊतांकडून दोन्ही भावांचा धुरंधर असाही उल्लेख करण्यात आलाय। पाहूया हा टीझर। महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का? ही बसवलेली माणसं आहेत सगळी। त्यातला बसलेला माणूस कोणीच नाही। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो। मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो, खरं सांगू तुम्हाला, काल प्रथमच आपण पाहिलं असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं होतं। पहा, एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते आहे। 2 धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा। ही धुरंधरांची मुलाखत नाही, तर याला मराठीमध्ये वेगळा एक शब्द आहे की दलिंदर, अशी ही मुलाखत याला म्हणता येईल। धुरंधर कोण आहेत आणि डकेत कोण आहे हे देखील महाराष्ट्राला माहीत आहे। महाराष्ट्राचे धुरंधर देवाभाऊ आहेत, तर डकेत कोण आहे हे देखील महाराष्ट्राला माहीत आहे। त्यामुळे याला धुरंधरांची मुलाखत म्हणता येणार नाही, तर ही डकेतांची मुलाखत आहे, एवढंच याचं वर्णन करता येईल। कारण महाराष्ट्राचे धुरंधर देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि देवाभाऊंनी महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम, मुंबईचा विकास करण्याचं काम त्यांच्या कामातून केलंय। त्यामुळे याला धुरंधरांची नाही, तर संजय राऊतांच्या शब्दात सांगायचं तर दलिंदर मुलाखत म्हणता येईल। पद्मेश आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। पद्मेश, या मुलाखतीचे आणखी असे कोणते महत्त्वाचे मुद्दे काही समोर आले आहेत का? पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्र मुलाखत देत आहेत। त्यातले एक मुलाखत घेणारे संजय राऊत आहेत, ते तर स्वाभाविक आहे, यापूर्वी सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखती घेतल्या। दुसरे महेश मांजरेकर आहेत, ज्यांनी जी राज ठाकरेंची मुलाखत त्यांच्या चॅनलला घेतली होती, ज्यामुळे हे दोघे एकत्र येण्याचं पहिलं पाऊल पडलं होतं। काय सांगाल या मुलाखतीबद्दल? प्रसन्न सर, काल दुपारी जवळपास 2च्या दरम्यान ही जी मुलाखत आहे ती ग्रँड हयात या हॉटेलमध्ये शूट झाली होती आणि जवळपास 2.5 तास ही मुलाखत, एवढ्या मोठ्या जी मुलाखत आहे ती काल शूट झाली आणि ह्याचे 2 पार्टमध्ये जे भाग आहेत, एक उद्या आणि परवा असे 2 पार्टमध्ये भाग येणार आहे। यामध्ये आपण पाहिलं की स्वतः जे संजय राऊत यांनी देखील मुलाखत घेतलेली आहे। राज ठाकरे या मुलाखतीमध्ये आक्रमक पाहायला मिळाले। अनेक गोष्टींवरती मोदींवर त्यांनी टीका केली, फडणवीसांवर त्यांनी टीका केली। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी एक एक्झाम्पल दिलं, ते म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा आपण बीफ एक्सपोर्ट करण्यामध्ये 9व्या क्रमांकावर होतो, पण मोदींच्या काळामध्ये आपण 2ऱ्या क्रमांकावर झालो होतो। आम्ही तुम्ही हिंदुत्वावर बोलू नका, अशी थेट जी घणाघात टीका आहे ती मोदींवर स्वतः राज ठाकरेंनी केली आहे। आणि या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबई मॉडेल त्यांचं जे जवळपास मागच्या 10 वर्षामध्ये कसं किंवा 10 ते 15 वर्षामध्ये मुंबई शिवसेनेने काय काय कामं केली या संदर्भात विश्लेषण त्यांनी या मुलाखतीमध्ये केलेले। अनेक विषयावरती या मुलाखतीत दोन्ही बंधूंनी एकत्रितरित्या उत्तम अशी उत्तरं संजय राऊत किंवा महेश मांजरेकरांनी दिले। त्यामुळे जी येणारी जी मुलाखती असणार आहे ती भव्यदिव्य असेल खरंच, कारण अनेक मोठ्या मोठ्या मुद्द्यांवर त्यांनी हात घातलेला आहे। धारावीचा प्रश्न असो, हिंदुत्वाचा प्रश्न असो किंवा अनेक मुंबईतले जी महत्त्वाची कामं किंवा पुढचा एजेंडा काय असणार आहे। जर महापौर मराठी झाला तर मनसेचा महापौर झाला किंवा शिवसेनेचा महापौर झाला तर काय आम्ही कामं करू, या संदर्भात विश्लेषण किंवा या संदर्भात उत्तरे ती त्यांनी अचूक अशी संजय राऊतांना दिलेली आहेत। धन्यवाद पद्मेश। बघूयात ही मुलाखत कशी होणार आहे, उद्या 2 भागांमधली मुलाखत। धन्यवाद।